मुंबईत मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण। मुंबईतल्या 22 प्रभागांमध्ये मनसेची ताकद। मुंबईत मनसेसोबत जाण्यास काँग्रेसचा नकार कायम। IITच्या नावात बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम। ओबीसी आरक्षणाबाबतची पुढची सुनावणी शुक्रवारी। आजच्या सुनावणीत कोर्टाकडून आयोगासह सरकारवर नाराजी। बीएमसी निवडणूक मतदार यादीत दुबार तिबार नव्हे तर तब्बल 103 वेळा मतदारांची नावं। 4 लाखांहून अधिक जणांचं एकाहून अधिक वेळा नाव। सरकारी तिजोरीवरनं 2 दादांमध्ये जुंपली। तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे तर तिजोरी मालक आमच्याकडे। निधी वाटपावरनं चंद्रकांत पाटलांचं थेट अजित पवारांना आव्हान। पुणे गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला बाजू मांडण्यासाठी सलग 2दा मुदतवाढ। अमेडिया कंपनीला सामान्यांसारखी वागणूक का नाही, दमानी यांचा सवाल। तर कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी मुदतवाढ दिल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालकांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचं अनावरण। ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक।